हे हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घटस्थापनेचा व्लॉग शेअर करणार आहे. तर खूप लेट झालेला आहे, त्यासाठी सॉरी. तर घटस्थापना करण्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे दिव्याखाली ठेवण्यासाठी रास तांदळाची काढून घेत आहे. असं तांदळाची रास आधी काढून घ्यायची आहे. आता मी इथे अष्टदल कमल काढून घेणार आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला अधिक चिन्हासारखं आपल्याला आधी करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा तिरपी लाईन करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. पुन्हा एक लाईन मारून घेते. आता या ज्या लाईनी आहेत त्या आपल्याला दोन ज्या आहेत या पद्धतीने अशा जोडून घ्यायच्या आहेत. आणि नंतर जे हे आपले तांदूळ अस्ताव्यस्त दिसत आहेत ना, ते नंतर आपल्याला हळूहळू एका साईडला करून घ्यायचे आहेत. तर देवीचं आवडीचं हे फूल आहे अष्टदल कमल. त्यासाठी इथे आपल्याला दिव्याखाली अशी रास काढून घेतली की दिसायला पण छान दिसतं आणि मनाला पण प्रसन्न वाटतं. तर बघा, पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजेलच. तर इथे मी आता घटस्थापना करून घेणार आहे फक्त. तर सकाळीच आधी मी उठल्यानंतर देवांची पूजा करून घेतलेली आहे आणि त्यांना आपल्या खाऊची जी पानं असतात नागलीची, त्याच्यावरती मी देवांना ठेवून दिलेलं आहे. आता 9 दिवस देवांना अजिबात हलवायचं नसतं. तर सकाळीच आराध्या स्कूलमध्ये गेलेली आहे. आराध्याची सकाळची स्कूल आहे आणि माझे मिस्टरांचं पण ते पण कामाला गेलेले आहेत. आणि तसंच मी इथे आता एकटीच आहे. तर एकटीच मी तुम्हाला पूजा आज मी दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एकटीच दिसणार आहे. तर हे नवरात्रीचे दिवस जेव्हा होतं तेव्हा मला म्हणजे इतका उत्साह असतो ना की तुम्हाला काय सांगू. इतकं मला म्हणजे मनाला प्रसन्न वाटत असतं की मी काय करू आणि काय नको, असं बऱ्याच जणींचं पण होत असेल. तर काय झालं ना, दुसऱ्याच दिवशी आमच्याकडे माझ्या जावेला बाळ झालं. त्यामुळे मला नंतर आम्हाला म्हणजे पूजा व देवाची करता नाही आली. त्यामुळे माझ्याकडून पुढचे व्लॉग झालेले नाही, त्यासाठी क्षमस्व. तर पहिल्याच दिवशीचा माझ्याकडे व्लॉग बनवून तयार झालेला आहे. असो, आमच्याकडे एक छोटं बाळ आलेलं आहे, त्यामुळे खूपच आनंदाची गोष्ट आहे. तर मी इथे आता तांदळाची रास काढून इथे बघा झालेली आहे. आता आपल्याला यावरती हळदीने आणि कुंकवाने आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही हळद कुंकू वाहून घेतलं तरी चालतं. तर बघा, हे हळद कुंकू आपल्याला घालायचं आहे. जर असंच तांदूळ सफेद आपल्याला ठेवायची नाही, त्यावरती असं कुंकू आणि हळद घालायचंच असतं. त्यासाठी मी इथे डिझाईनमध्ये हे या पद्धतीने हे हळदीचं आहे ना, ते यामध्ये असं मी भरून घेत आहे. तर एका पाकळीचा मी इथे गॅप देत मी इथे हळद भरून घेतली आहे आणि तर दुसऱ्या पाकळीवरती मी इथे कुंकवाने भरून घेणार आहे. असं केलं तरी खूप छान दिसतं. तर बघा, नवरात्रीमध्ये देवीची 9 रूपामध्ये तिची पूजा केली जाते. नवरात्रीचा पहिला दिवस ज्याला प्रतिपदा म्हणून ओळखलं जातं, तो निसर्ग आणि सृष्टीचा आदिम शक्तीचं मृत स्वरूप असलेल्या शैलपुत्रीच्या पूजेसाठी समर्पित आहे. आणि या दिवशी भक्ती, शक्ती, आरोग्य आणि समृद्धीसाठी तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतात. हिंदू पौराणिक कथेनुसार शैलपुत्री ही देवी सतीचा अवतार आहे. या अवतारात तिने पर्वतांचा अधिपती राजा हिमावत यांची मुलगी म्हणून जन्म घेतला. म्हणूनच तिला शैलपुत्री हे नाव पडलं. आणि जिथे शैला म्हणजेच पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी, देवी सतीचा विवाह भगवान शिवाशी झाला होता. आता मी या ठिकाणी दिवा ठेवण्यासाठी पाटावरती मी इथे रास काढून घेतली. आता त्यानंतर जो आपण पाट ठेवणार आहे त्याच्या आधी आपल्याला त्याच्या खाली या पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर मी इथे स्वस्तिक काढून घेते त्यासाठी, आणि नंतर त्याच्यावरती मी इथे पाट ठेवणार आहे तो. आणि आता मा दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरं रूप ब्रह्मचारिणी. येथे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या. या देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजीच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केलं. तर आता मी इथे दिव्यामध्ये वात करून घेण्यासाठी मी इथे जो आपण हातामध्ये कलावा घालतो ना, तो इथे मी घेतलेला आहे. तर कलावा एक जाड धाग्याचा असतो आणि एक असा बारीक बारीक धाग्याचा तो जो असतो तो घ्यायचा. म्हणजे दिव्यातील वात जी आहे ना, ती छान जळते आणि आपल्याला त्याची काजळीसुद्धा व्यवस्थित काढता येते. तर आता ही वात घेताना तुम्ही 1.25 हात इतकी आपल्याला ही वात काढून घ्यायची आहे आणि त्याचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर बघा, हा दिवा आपण या पद्धतीने लावतो ना, तर तुमची दिवा 100% मी तुम्हाला सांगते की खात्रीने की अजिबात दिवा जात नाही
आणि त्याची काजळीसुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या काढता येते. तर बघा इथे मी बरोबर 1.25 हात इतका मी हा धागा काढून घेतलेला आहे. आता हा धागा घेताना आपल्या ज्या दिव्याचा जो मोठा होल असतो तो मोठा छोटा त्या अंदाजे आपल्याला हा धागा काढायचा आहे, म्हणजे त्याची लोळी बनवून घ्यायची आहे. आता बघा माझ्या त्याचा दिव्याचा ह्याचं जे होल आहे त्यानुसार मी इथे त्याची जाडी ठेवलेली आहे. तर बघा जेव्हा आपण ही वात करून घेतो ना तेव्हा ना जास्त जाड किंवा पातळ नाही करायची. अगदी त्याच्यामध्ये बघा सहजरित्या हे मी ओवून घेत आहे. अशा पद्धतीने हे त्याची वात करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं ना, जेव्हा आपण वातवरती चिमट्याने काढतो ना आणि त्याची काजळी काढतो ती सहजरित्या निघते आणि ती वातसुद्धा व्यवस्थित वरती येते. आणि दिव्यामध्ये असा लाल पिवळा धागा जेव्हा दिसतो ना तेव्हा दिसायला पण खूप छान दिसतं. आता वात कुठलीही असू दे तर ती करतानाच आपल्याला व्यवस्थित करायची आहे. जास्त जाड ठेवायची नाही आणि पातळ पण जास्त करायची नाही. पातळ केली तर ती दिव्याच्या आतमध्ये निघून जाईल, खाली जाईल आणि जर जास्त जाड केली तर ती वरती खेचायला येत नाही. आता इथे मी वात करून घेतली आहे. आधी आपल्याला दिव्याला या पद्धतीने हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आधीच तेल नाही घालायचं, नाहीतर आपण जेव्हा हळद कुंकू लावतो ना तेव्हा तेल किंवा तूप सांडण्याची शक्यता असते. तर इथे मी देवाला तुपाचा दिवा लावून घेणार आहे. आता जेव्हा आपण कापसाची वात लावतो ना तेव्हा काय होतं, जेव्हा आपण चिमट्याने ती वात वरती खेचायला जातो ना तेव्हा ती तुटते आणि व्यवस्थित ती खेचली जात नाही आणि दिवा जाण्याची शक्यता असते. यासाठी मी सांगितल्याप्रमाणे या पद्धतीची तुम्ही वात नक्की लावा. अगदी महिनाभर म्हटलं तरी ही वात खूप छान जळते. अजिबात ती खेचताना अजिबात तुटत नाही आणि काजळीसुद्धा व्यवस्थित आपल्याला चिमट्याने काढता येते आणि तो अजिबात दिवा विजतसुद्धा नाही. इतकी छान सुंदर, अगदी खात्रीने तुम्हाला सांगते, विश्वास ठेवा. आणि हा जेव्हा दिवा तुम्ही या पद्धतीने लावाल ना तर त्याचे जो बघा दिव्याला काळापणा जो येतो ना, काळा धूर वगैरे असं होतं आपला दिवा, तर तसंही होत नाही. इतका छान दिवा जळत राहतो आणि जितका तुम्ही मंद आणि शांत असा हा दिवा राहतो, असा भगभगत पण नाही. इतकी सुंदर छान याची वात जळत राहते. तर आता तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला लावायचा असतो आणि आपल्या डाव्या बाजूला हा दिवा येणार आहे. तर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला येतो आणि देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तो दिवा देवीच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि आपल्या हाताला तो उजव्या असेल. तर वात लावताना दिव्या दिव्या दीपोत्कार आपण जे मंत्र बोलतो तो मंत्र बोलत आपल्याला इथे ही दिव्याची वात लावून घ्यायची आहे. तर बघा कठोर तप केल्यामुळे या ठिकाणी देवीचे ब्रह्मचारिणी असे नाव पडलं आणि तिने 1000 वर्ष फक्त फळे आणि फुलं खाण्यात घालवली आणि 100 वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यावर जगली. काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस, ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे जात 3000 वर्ष तिने तुटलेली बिल्वाची पाने खाल्ली आणि भगवान शंकराची पूजा चालू ठेवली. यानंतर बिल्वाची वाळलेली पानेही तिने खाणे बंद केलं. अनेक हजार वर्ष निर्जल राहून उपवास करून तिने तप केलं. तिने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अर्पणा ठेवण्यात आलं. कठोर तपामुळे देवीचे शरीर पूर्ण क्षीण झालेलं. देव ऋषी, सिद्धगण ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येला पुण्यपूर्ण कृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले, हे देवी, आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणी केलेलीच नाही. हे केवळ तुझ्यामुळेच शक्य झाले. तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवरायांची प्रार्थना करतील. आता तुझी तपश्चर्या सोडून घरी ये लवकर, तुझे वडील तुला बोलवायला येत आहेत. जीवनातील खडतर संघर्षात ही मन विचलित होऊ नये, हा या देवीच्या कथेचा गाभा आहे. माता ब्रह्मचारिणीच्या देवीची कृपेने सर्व सिद्ध प्राप्त होतात. तर दुर्गापूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते. तर आता इथं मी एका टोपलीमध्ये माती घालून घेतली आहे. आता ही माती कशीही असली तरीही चालेल, त्याच्यामध्ये खडे राळे हे सगळं असायला हवं असं मला तरी वाटतं. तर त्याच्यानंतर मी इथे एक घडा घेतला आहे काळ्या कलरचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर त्याआधी आपल्याला हळदी कुंकवाने उभ्या रेषा खालून वरती वळून घ्यायच्या आहे आणि तिथे मी स्वस्तिक काढून घेतला आहे. आणि नंतर मी त्याच्या मानेला इथे मी लाल कलरचा जो आपला धागा असतो ना, मौली, तीच मी इथे घालून घेतली आहे, जो आपण हातामध्ये घालतो. त्यानंतर मी इथे पाणी घालून घेत आहे. एकदा का आपण ही माती अशी घालून घेतली आणि आता आपण जेव्हा ही प्रोसेस जेव्हा करतो, देवीचं घडा वगैरे घालतो, तेव्हा आपल्याला मंत्र बोलत राहायचा आहे.
ओम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे हा नेहमी एक कंटिन्यू आपल्याला हा जप करत राहत आपल्याला ही बाकीची पूजा अशी मांडून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी इथे हळदी कुंकू, थोडे अक्षता, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि यामध्ये मी इथे गंगाजल पण घालून घेतलं आहे. तसंच मी इथे खाऊची पानं इथे लावून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा मी आधीच कुंकू आणि हळदीने लावून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यावरती नारळ ठेवायचा आहे. त्याआधी मी इथे देवीचा जसा मळवट असतो म्हणजे हळदी कुंकूचा मी इथे लावून घेते. तर याला मला मळवट भरता आलेलं नाही, तर इथे मी केशराचा इथे हा नारळ घेतलेला आहे. त्यासाठी मी इथे याला लावलेलं नाही. तर बघा आता आपल्याला धान्य यामध्ये पेरायचं आहे. तर बघा धान्यामध्ये मी इथे गहू जास्त प्रमाणामध्ये घेतलेला आहे आणि बाकीचे जी धान्य घेतलेले आहे ते चमचाभर इथे मी बाकीचं धान्य वापरलेलं आहे. गहू जास्त वापरल्याने काय होतं ना, असं समान काही घेतलेलं नाही की गहू जास्त छान असे आले उगवून तर छान दिसायला होतं. आणि मटकी, मूग आपण बाकीचे जे धान्य घेतो ना ते काय होतं त्याचे जे ते ना लगेच पाणी जास्त झालं ना तर लगेच ते सडायला लागतं. त्यासाठी काय करायचं आहे, ते फक्त चमचाभर घ्यायचं आणि बाकीचे गहू जास्त प्रमाणात घ्यायचं. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ज्वारी पण जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. तर मी या पद्धतीनेच करते. मी जे आहे ते मी तुम्हाला रिअल सांगते, जे आहे ते सांगते तुम्हाला खरं. असं तुम्हाला कोणीच सांगणार नाही जे की तुम्हाला मी सांगते आज. तर कसं आहे ना, सगळे सांगतात की हे धान्य घ्या, ते धान्य घ्या, पण अशा प्रकारे मी जसं तुम्हाला सांगितलं आहे ना तसं कोणी नाही असेल सांगितलं आतापर्यंत. तर काय आहे ना, तर मूग मटकी आहे ना ती लवकर खराब व्हायला लागते आणि मग नंतर ते कुजतं आणि बाकीचे पण धान्य मग नंतर त्याला वास येतो किंवा अशी बुरशी येते, मग बरंच काय पुढे होत जातं. त्यासाठी ना ते थोडंच घ्यायचं आणि यामध्ये जास्त गहू, ज्वारी असं प्रकारचं तुम्ही घालून घ्यायचं म्हणजे छान घट उगवून येतो. तर या पद्धतीने पण तुम्ही नक्की करा. बाकीचं जर घ्यायचंच आहे तर काही जण कसं बघा फक्त गहूच एक धान्य करतात, तर बाकी जे काय करतात सगळेच धान्य घेतात. तर घेतानाच धान्य थोडेसे बाकीचे गव्हापेक्षा गहू जास्त घ्यायचे आणि बाकीचे एकदम चमचाभर घ्यायचे आणि टाकायचं. एकदा नक्की करून बघा. आता मी इथे धान्य सगळीकडे पसरवून घेतलं आणि नंतर त्याच्यावरती मी थोडी मातीवरती टाकून घेते आणि नंतर त्यावरती पाणी शिंपडत घेते. तर बघा जेव्हा घट बसवतो ना तेव्हा सतत आपल्या तोंडामध्ये मनातल्या मनात का होईना ओम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे हा नवार्न मंत्र बोलतच राहायचा आहे जोपर्यंत आपलं पूर्ण होत नाही आहे. तर नेहमी मी असाच घट लावते आणि तो घट नेहमी खूप छान येतो. तर या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. फक्त त्या मटकी, मूग जे काय आपण टाकतो ना त्याच्यामुळे खूप धान्य म्हणजे असं खूप खराब व्हायला होतं असं माझा तरी अंदाज आहे. एकदा या पद्धतीने तरी नक्की करून बघा. असो, आता तिसरी देवी आहे ना ती चंद्रघंटा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटाने युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत अंकुचित प्रसारित होतं आणि देवीच्या या रूपाच्या नामोच्चाराने मात्र आपले मन सजग होऊन नियंत्रणात येतं. जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपलं मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. म्हणून चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षतेचे प्रतीक मानलं जातं. तर आता आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पंचोपचार पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे की आधी त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे, नंतर हळद, कुंकू वगैरे, खोबरं, त्यांचा जो गूळ खोबरं त्यांच्या आवडीचा जो नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे. यानंतर मी देवीची पण सेम पद्धतीने पूजा पण करून घेणार आहे. तसंच तिला मी जे खारी खोबरं, जे 5 प्रकारचे जे काही असतं बांगड्या वगैरे ते मी तिला तिथे ठेवणार आहे. ते तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये पाहालच. तर आता चौथी कुष्मांडा. कुष्मांडा म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादन निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीचा ऊर्जा देत असते. नवरात्रीच्या 5व्या दिवसाची देवीचं नाव आहे स्कंदमाता. स्कंदमाता हे भगवान कार्तिकेय यांच्या आईचे रूप असून या दिवशी त्यांची पूजा केल्याने बुद्धी वाढते
आणि ज्ञान प्राप्त होते असं मानलं जातं. स्कंद म्हणजे तज्ज्ञ, निशांत सामान्यपणे तज्ज्ञ प्रवीण असतात, ते उद्धट असतात, पण येथे निरागसपणा वाढवणारा निशांतपणा आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात. तसंच नवरात्रीच्या 6व्या दिवसामध्ये कांत्यानी देवीची पूजा केली जाते. देवीच्या मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्यावर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. तर ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे. आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय. यानंतर नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री या देवीची पूजा केली जाते. आता काल म्हणजे वेळ, समय, काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावलेले आहे आणि काल सर्वांची साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? कालरात्री म्हणजे पूर्ण कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. तर बघा, मी इथे आदल्याच दिवशी फुले आणली होती, तर त्यामध्ये मला ना गुलाबाचं फूल नाही मिळालं ना की मला आणि जास्वंदाचं फूल मिळालं. जेवढं शक्य होईल तेवढी मी फुलं इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप फुलांसाठी फिरले तरीही मला फुलं भेटली नाही. यासाठी मी इथे गणपती बाप्पांना आणि देवीला लाल कलरचं फूल वाहिलं नाही. तर पूजेमध्ये थोडंसं मी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे बघा, तुम्हाला मागे जे दिवाळाला दिसत आहे त्या पद्धतीचे मी मिशो ॲपवरून हे मागवलेलं आहे. जर तुम्हाला हे हवं असेल लटकन तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आता संपूर्ण पूजा झाल्यानंतर मी इथे नागवेलीची पानं आहे ती पहिली माळ मी इथे घटावर मांडून घेतली आहे. त्यानंतर आता देवाची मी इथे आरती करून घेत आहे. यानंतर नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरी या देवीची पूजा केली जाते. गौर म्हणजे गोरा, सफेद रंग शुद्धतेचा प्रतीक आहे. तर शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वता आणि निरागसता याचा मिलाफ. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते. आणि नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री या देवीचे पूजन केले जाते. जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री. जे हवे आहे, जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षापेक्षा गरजेपेक्षा जादा मिळणे म्हणजे सिद्धी. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्ध प्राप्त होत असतात. जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील. तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुमच्या सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल. तेव्हा समतोल न ढळण्याची खात्री असेल. गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानामार्गावरच वाटचाल करावी. सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्ती करून देते. गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. तर बघा, माझ्याकडून आता पहिल्याच दिवशी देवीचं पूजन झालेलं आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे बाळ आलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडून देवीची पूजा झालेली नाही. यासाठी काय ना, मला दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी लागत आहे. त्यासाठी तुम्ही समजू शकत असाल की मला ह्याच्या पुढचे व्लॉग करता आलेला नाही. आणि मी या वेळेस असं म्हणलं होतं की मी यानंतर पुढे व्लॉग कंटिन्यू करणार होती. असो, तर आता माझी पूजा करून झाल्यानंतर मी इथे मला खाण्यासाठी काहीतरी बनवते. तर पूजा करण्याअगोदर म्हणजे घट बसायच्या आधी आपल्याला काही खायचं नाही आहे. तर घट बसवल्यानंतर आपल्याला खायचं आहे. असं किती जणांकडे असं असतं तर मला कमेंट करून हे पण सांगा. तर इथे माझ्यासाठी मी इथे खिचडी बनवते आणि सगळ्यात मेन म्हणजे मला इथे चहा बनवते आहे. मागच्या काही व्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला मी सांगितलं आहे की मला चहा खूप प्रिय आहे. आता मी इथे चहा जो बनवणार आहे तो मी इथे गुळाचा चहा बनवणार आहे. तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते मी कसा गुळाचा चहा बनवते. आणि त्यामध्ये मी जेव्हा दूध घालणार ना तरीही चहा उकळली तरीही आपली चहा अजिबात फाटणार नाही. आता सकाळी ना आराध्या आणि माझे मिस्टर जे की नितीन आहेत
ते कामावरती गेलेत आणि आराध्या स्कूलला गेलेली आहे. तर त्यांना मी टिफिन दिलेला आहे ऑलरेडी आणि आता माझ्यासाठी उपवासासाठी मी इथे खिचडी बनवून घेत आहे. तर त्यासाठी मी इथे आधी बटाट्याचे काप करून घेतले आणि नंतर त्याला शिजवून घेते. तर थोडंसं आधी मी इथे मिरची आधी घालून घेतली आणि त्याच्यानंतर मी इथे बटाटा घालून घेतलेला आहे. आता इथे साईडला पाण्याला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर मी इथे चहाची पत्ती घालून घेत आहे. आता यानंतर मी इथे गूळ घालून घेत आहे. तर काय करते ना, मी गूळ आधीच डब्यामध्ये चिरून ठेवते, म्हणजे काय होतं अगदी आयत्या वेळेला गूळ पटकन चहामध्ये करताना टाकता येतो. आता इथे चहा उकळल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. तर इथे मी आता थोड्या वेळाने बारीक करते, आता दिसत नाही आहे. तर आता ते बघा, मी सकाळी ना टिफिनमध्ये मटकीची भाजी आणि चपाती ही दिलं होतं यांना टिफिनमध्ये. तर बघा, एका बाजूला चहा शिजते आणि एका बाजूला मी इथे खिचडी बनवून घेते. तर आता बघा, तुम्हाला मी इथे दाखवलं आहे ते मीठ आहे. तर हे मीठ आहे ना, सेंधा नमक आहे. तर नवरात्रीच्या उपवासामध्ये सेंधा नमक म्हणजे सेंधा मीठ हे खाल्लं जातं. तर सेंधा नमक म्हणजे काय असतं बघा, बरेच जण गुलाबी पण रंगाचं मीठ असतं, तर ते नाही घ्यायचं आहे आपल्याला. सफेद कलरचं जे मीठ असतं ते घ्यायचं आहे. आणि या मिठामध्ये ना खडे असं भरपूर हे असं गट्टे असतात मिठाला, तर ते फोडून यामध्ये घाला. तर बघा, सकाळीच ना मी साबुदाणा भिजत घालायला ठेवलेला. तर बघा, तुम्हाला मी दाखवते. हा आधीच मी सकाळी साबुदाणा भिजत घालून ठेवलेला, तर छान असा भिजलेला. तसंच मी तुम्हाला उपवासाची भाकरी कशी बनवायची ते पण तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर मी इथे आज पहिलाच दिवस आहे, तर आमच्या घरामध्ये खिचडी सगळ्यांना खूप खायला आवडते, यासाठी मी खिचडी बनवते. तर स्पेशली माझ्या मुलीला आराध्याला खूप खिचडी आवडते. तर ती आधीच सांगून गेलेली की मम्मा तुझा उपवास आहे, तर मला साबुदाण्याची खिचडी हवी आहे. तर यासाठी मी आधी खिचडी बनवणार आहे पहिल्या दिवशीच. तर बघा, या ठिकाणी आहे ना, बटाटा शिजला आहे की नाही मी इथे चेक करत आहे. आणि दुसऱ्या साईडला आपल्या गॅसवरती जो चहा ठेवला आहे त्याची गॅसची फ्लेम बघा बारीक केली आहे, एकदम मंद केलेला आहे. आणि नंतर मी त्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे. आणि आता मंदच गॅसवरती मी याला उकळून घेणार आहे. म्हणजे काय होतं ना, अजिबात चहा फुटत नाही. एकदा दूध घातलं की त्यामध्ये चमच्याने अजिबात ढवळायचं नाही किंवा त्याला हलवायचंच नाही, असंच त्याला उकळी येऊन द्यायची आहे. तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. उकळी येऊनसुद्धा आपल्याला गुळाचा जो चहा आहे तो अजिबात फुटणार नाही. तर बघा, आता इथे मी साबुदाणा घालून घेतलेला आहे. छान मोकळा सुटसुटीत हा आपला साबुदाणा मोकळा होतो बनवून. तर आता यामध्ये आधी थोडंसं मी परतवून घेते, मिक्स करून घेते साबुदाणा आणि नंतर यामध्ये दाण्याचं कूट घालून घेणार आहे. तर मी इथे ताजं शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कूट पण घरातलं संपलं होतं आणि शेंगदाणे मी कालच आणलेले आणि ते भाजून आधीच शेंगदाण्याचं मी मिक्सरवरती कूट करून घेतलेलं आहे. तर छान आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर याला छान एकजीव करून घेते आणि पुन्हा यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. तर बघा, मी आधीच पण मीठ घातलं होतं आणि आता पुन्हा मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे. तर आधी मी बटाट्यापुरतं हे मीठ घालून घेतलं होतं आणि आता ह्या खिचडीपुरतं मला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघा, मला एक आहे ना, हे सेंधा नमक आहे ना, ते ना मला खूप आवडतं. म्हणजे बघा, ते जेव्हा ना आपण खातो ना आहारामध्ये, तेव्हा काय होतं ना, आपलं वजन कमी होतं असं. आणि जेव्हा आपण साधं मीठ खायला लागतो ना, तेव्हा काय होतं, आपलं लगेच आपलं वजन वाढतं असं होतं. तर असं तुमच्याकडे पण असं काही दिक्कत झालेलं आहे का? माझं असं झालेलं आहे. जेव्हा पण मी नवरात्रीचे उपवास पकडते ना, तेव्हा माझं वजन जे आहे ना कमी होतं आणि त्याच्यानंतर आपलं जे आपण रेग्युलर मीठ खायला लागतो तेव्हा काय होतं, वजन पुन्हा वाढतं. आता खिचडीला मी इथे वाफ देऊन घेतली आणि पुन्हा याला मी पुन्हा वाफ देऊन घेणार आहे. आणि तुम्ही साईडला तुम्ही बघितलं असेल, चहाचा गॅस जो आहे तो मी किंचितसा असा एकदम किंचितसा असा वर म्हणजे केलेला आहे. तर बघा, तुम्हाला तिथे उकळी आलेली दिसत असेल तर तुम्हाला मी जवळून दाखवते की बघा, चहाला छान उकळी आली आहे आणि चहा आपला अजिबात फाटलेला नाही आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर चहा बनवाल तर नक्कीच तुमचा गुळाचा चहा खूप सुंदर बनवून तयार होईल. जर त्याचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की चहाचा व्हिडिओ मी नक्की गुळाचा करून टाकेन. तर या ठिकाणी पण आपली साबुदाण्याची खिचडी छान मोकळी सुटसुटीत अशी बनवून तयार झालेली आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता इथे चहा आणि खिचडी मी याचा आस्वाद घेणार आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला जवळून दाखवते गुळाचा आपला चहा. तर अशा प्रकारे आजचा मी व्हिडिओ इथेच संपवते.
जर रेशूज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. तर भेटूयात अशा छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.